राष्ट्रवादीचं अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्री पदाची धुरा सुनेत्रा पवारांकडे देण्याची राष्ट्रवादीच्या नेत्यांची मागणी। उद्या विधिमंडळ नेता निवड बैठकीत सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। शरद पवारांच्या पक्षाकडून विलीनीकरणावर जोर, तर राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री पदासाठी आग्रही। आधी शपथविधी, नंतर विलीनीकरणाचं बघू, मंत्री भुजबळ यांची प्रतिक्रिया। पवार कुटुंबियांसोबत उद्या चर्चा करू आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय घेऊ, सुनील तटकरेंची माहिती। उपमुख्यमंत्री पदाबाबत उद्या बैठक, निर्णय झाल्यास उद्या शपथविधी होणार, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, एनसीपीच्या नेत्यांचा फडणवीसांकडे प्रस्ताव। जवळपास तासभर वर्षा बंगल्यावर खलबतं। राष्ट्रवादी एकत्रीकरणाबाबत अजित पवारांनी 14 निर्णायक बैठका घेतल्याची माहिती। मंगळवारच्या बैठकीत एकत्र येण्यावर सहमती झाल्याचीही सूत्रांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजित पवारांची शेवटची इच्छा होती। झी 24 तासवर अंकुश काकडेंची माहिती। 12 डिसेंबरलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या। दादांच्या वक्तव्याचा दाखला देत काकडेंचं विधान। बारामती एअरपोर्टवर रडार तसंच एटीसीची यंत्रणा नसल्याचा संजय राऊतांचा दावा। विमानतळांवरील असुविधांबाबत डीजीसीए काय करतंय, राऊतांचा सवाल।